हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे शीतल आणि मराठी ब्लॉगर शीतलवर तुमचं स्वागत आहे. तर गाइज, मी घेऊन आले आहे मीशोवर खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मीशो साड्या मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी. आणि साड्या आपल्याला कशा रिसीव झाल्या ही मी कम्प्लिटली तुम्हाला सांगणार आहे की मीशोवरून शॉपिंग करावे की नाही, आणि करावे तर साड्या कशा येतील, आणि कम्प्लिटली तुम्हाला साड्याबद्दल सांगणार. हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे शीतल आणि मराठी ब्लॉगर शीतलवर तुमचं स्वागत आहे. तर गाइज, मी घेऊन आले आहे मीशोवर. आपल्याला काही साड्या रिसीव झाल्या आहेत मीशोवरून, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लेट्स गेट स्टार्टेड. काय साडीमध्ये प्लस पॉईंट आहेत, काय मायनस पॉईंट आहेत, मी सगळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. ही साडी, फर्स्ट साडी ही आहे जे खूप ट्रेंडी आहे इंस्टाग्रामवर. विठ्ठल रुक्माई. मी तुमच्यासोबत आधी शेअर करायला पाहिजे होती, पण मला रिसीव झाली नाही. हा आहे पदराचा पोर्शन, बघू शकता. खूप छान विठ्ठल रुक्माई आहे. हा आहे पदराचा पोर्शन. हा आहे पदर. साडीची क्वालिटी खूप छान आहे. हे आहे प्रिंट विठ्ठल रुक्माईची, खूप छान दिसते घातल्यानंतर. आणि साडीचं फॅब्रिक आहे बनारसी, प्युअर बनारसी साडी. पैठणी कशी असते तसं साडीचं फॅब्रिक आहे. खूप घातल्यानंतर खूप नरम साडी, चापून चोपून दिसते ही साडी. तर साडीची बॉर्डर ही अशी आहे आणि मध्ये हे असे चांदण्यासारखं डिझाईन दिलेलं आहे. तर ऑल ओव्हर साडीमध्ये चांदण्यासारखं डिझाईन दिलेलं आहे. आणि खालच्या साईडने आणि वरच्या साईडने ही बॉर्डर दिलेली आहे. कुठेही साडी प्लेन नाही आहे. खूप छान साडी आहे, घातल्यानंतर खूप छान दिसते. सो मी ट्रायलमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. इथून संपते साडी. हा आहे साडीचा प्लेन पोर्शन किंवा टकिंग मध्ये जातो. आणि हे आहे ब्लाउज पीस. तर ब्लाउज पीस मध्ये हे असे बुटे दिलेले आहेत. जसे आपण विठ्ठलचं कसं ते अष्टगंध असतो तशा प्रकारचं प्रिंट इथे दिलेलं आहे. आणि स्लीव्जला याचा मोस्ट फेवरेट पार्ट म्हणजे स्लीव्ज. ही पहिले तर ही दिलेली आहे बॉर्डर, आणि हे दिलेलं आहे दोन स्लीव्ज साठी विठ्ठल रुक्माई. खूप छान आहे. ब्लाउज शिवल्यानंतर खूप छान दिसणार आहे साडी. तर ही आहे आपली फर्स्ट साडी. हे तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता, खूप छान आहे. आणि याचं फॅब्रिक सुद्धा खूप छान आहे ही साडी. सो खूप कमी प्राइस मध्ये साडी आहे. आणि ही साडी नेट मध्ये आहे. पहिले आता ब्लाउज पीस बघूया. ब्लाउज पीस खूप सुंदर आलेला आहे, बघू शकता. ही बॉर्डर आलेली आहे स्लीव्ज साठी, आणि हे आलेले आहेत पूर्ण बुटे, जे की साडीमध्ये सुद्धा बघायला भेटतील. ब्लाउज पीस खूप मोठा आहे. सो ब्लाउज पीसची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. आता बघूयात साडीचा पदर बघूयात. तर हा आहे साडीचा पदर, बघू शकता. साडीच्या चारही बाजूंनी अशी बॉर्डर दिलेली आहे. बॉर्डर खूप छान आहे, बघू शकता. खूप छान बॉर्डर आहे. आणि मध्ये हे दिलेलं आहे की हे धाग्याचं आहे. मागच्या साईडने बघू शकता आणि समोरच्या साईडने हे धाग्याचं दिलेलं आहे. नेटचं फॅब्रिक खूप छान आहे, खूप मऊ आहे. इझिली तुम्ही प्लेट बनवू शकता या साडीची. खालची आणि वरची बॉर्डर एकच दिलेली आहे. साडी खूप छान आहे, खूप चापून चोपून दिसते. तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. साडीचा प्लेन पार्ट आहे फक्त इतका, म्हणजेच हा टकिंग मध्ये जातो. साडी खूप सॉफ्ट आहे. साडीचं फॅब्रिक खूप छान आहे. सो तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. आपलं नेक्स्ट साडी आहे ही
आणि याच्यासोबत ब्लाउज सुद्धा आलेला आहे. तर ब्लाउज आपण नंतर बघूया, पहिली साडी बघूया. ठीक आहे. तुम्हाला कळावं म्हणून मी ही साडी तुम्हाला दाखवत आहे. तसं साडीचं फॅब्रिक खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे. पण याचा प्लस मायनस पॉइंट हा आहे की हे जे लेस दिलेली आहे याचे धागे निघत आहेत, हे पहा, बघू शकता. पण साडीचं फॅब्रिक खूप छान आहे, खूपच छान आहे. घातल्यानंतर असं वाटणार सुद्धा नाही की तुम्ही साडी वेअर केली आहे. पण मायनस पॉइंट फक्त इतकाच आहे, मायनस पॉइंट इतकाच आहे की ही लेसचे धागे आताच निघत आहेत, बघू शकता. तुम्हाला जर आवडलीच असेल तर तुम्ही या लेसवर एक शिलाई मारून तुम्ही घालू शकता. पण खूपच निघत आहे. तुम्ही ही साडी नाही घेतली तरी चालेल, कारण साडीचं फॅब्रिक चांगलं आहे पण लेस चांगली नाही. खूप लो क्वालिटीची लेस आलेली आहे.